त्याच्यानंतर सेकंड निबंध मी सांगतो, पण हा थर्ड निबंध जो आहे हा पण क्लासमध्ये पूर्ण सांगितलेला मी, तुम्ही धार्मिक नव्हता आध्यात्मिक होऊ शकता. ओके, तर मी काय सांगितलेलं, जशी आपण महिलांची थीम बघणार आहे क्लासमध्ये, तशीच आपण सायन्स, रिलिजन, स्पिरिच्युअलिटी ती थीम बघणार आहे. विज्ञान काय असतं आणि धर्म काय असतं, विज्ञानाची तत्व काय असतात, युनिव्हर्सॅलिझम, ओके, निरपेक्षता, ऑब्जेक्टिव्हिझम, वस्तुनिष्ठता, कार्यकारण भाव, कॉज इफेक्ट रिलेशन, ओपन माइंडेडनेस, स्केप्टिसिझम ज्याला म्हणतात. ओके, प्रश्न उद्भवणे किंवा प्रश्न निर्माण करणे. सो विज्ञानाची काय तत्व आहेत, सो विज्ञान काय असतं मी शिकवलेलं. नंतर मग अध्यात्म काय असतं, धर्म काय असतो, मग त्याच्यामध्ये पूर्ण भारतीय तत्वज्ञान शिकवलेलं मी, की आपला जो पुरुषार्थ कन्सेप्ट आहे, आणि पुरुषार्थामध्ये 4 पुरुषार्थ येतात, अर्थ, धर्म, काम, मोक्ष. आणि मोक्षमध्ये परत तुमचे हे येतात, आस्तिक तत्वज्ञान आणि नास्तिक तत्वज्ञान. आणि आस्तिक जे आहे ना, त्या आस्तिकमध्ये 6 तत्वज्ञान येतात, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. ते तुम्ही हिस्ट्रीमध्ये थोडंफार वाचता. इथं मी क्लासमध्ये त्यांचं कोरस सांगितलेलं, त्यात दर ब्रांच काय म्हणते तत्वज्ञानाची. आणि त्याच्यानंतर तुमचा हे जे नास्तिक तत्वज्ञान, त्यात बुद्धिझम, जैनिझम, अजीविका आणि लोकायत, 4 वाकची फिलॉसॉफी. आता तुम्ही हिस्ट्रीत थोडेफार वरच्यावर वाचले असले तरी माहित असेल तर माहित असेल तुम्हाला. इथं मी त्यांचं म्हणणं काय होतं तेच शिकवतो. सो 4 वाक जो तत्वज्ञानी होता, ओके, तो धर्म पण नाही मानायचा आणि अध्यात्म बी नाही मानायचा, तो भौतिकवादी होता. त्याचा एक कोट आहे, पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतित भूतले उत्थायच पुनर्पित्वा पुनर्जन्मन विद्यते. प्या प्या अजून प्या, पित्वा पित्वा पुनर्पित्वा यावत पतित भूतले, इतकी प्या की जमिनीवर पडा. उत्थायच पुनर्पित्वा, परत उठान परत प्या, पुनर्जन्मन विद्यते, कुठलाही पुनर्जन्म नाही. रमणी आलिंगनम परम सुखम, सुंदर स्त्रीची मिठी ही जगातलं सगळ्यात परमोत हे सुख आहे, उच्च सुख. हे स्वर्ग बिर्क कसलं नरकबीर काय नाहीये, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. तो म्हणायचा फक्त भौतिकवाद, आत्मा, परमात्मा, अध्यात्म काही नसतं, शरीर फक्त एकमेव सत्य. त्यामुळे हिंदू फिलॉसॉफी जे पंचमहाभूत मानायचे ना, अर्थ, वॉटर, एअर, फायर आणि काय इथर, जे शक्तिमान सिरियल मध्ये असायचं बघा, ते अग्नी, वायू, जल, जमीन आणि आकाश. तो आकाशला मानायचा नाही, आकाश बिकाश काय नसतं, हे सगळं स्वर्ग नरक आत्मा परमात्मा ते आकाशातही मानायचा. खोटं आहे सगळं, हे 4च महाभूत मानायचा तो, अर्थ, वॉटर, एअर, फायर. म्हणून त्याची तत्वज्ञान होतं 4 वाक, 4 वाक्य तो मानणारा. तसं जैनिझम, बुद्धिझम, मी तेव्हाच क्लासमध्ये पोरांना हे वाक्य वापरले कितीतरी वेळा, की तुम्हाला आध्यात्मिक असण्यासाठी धार्मिक असण्याची गरज नाही. जगातले सगळ्यात मोठे आध्यात्मिक लोक धार्मिक नव्हते. बुद्ध आणि महावीर देवाला मानत नव्हते, ना कुठल्या ऑर्थोडॉक्स रिलिजनला, कर्मकांडाला, धर्म जेव्हा आपण म्हणतो, ओके. पण सगळ्यात मोठ्या अध्यात्माच्या टेक्निक, विपश्यना, मेडिटेशन वगैरे, ह्या कुणी दिल्या, बुद्ध आणि महावीरांनी. सो त्याच्यावर निबंध होता. सो काही तत्वज्ञान पूर्ण धार्मिक पण आहे, त्यात काहीच अध्यात्म नाही. एक तत्वज्ञान येतं जैमिनीचं मीमांसा तत्वज्ञान, हे जे आपण होम हवन कर्मकांड वगैरे करतो ना सगळ्या गोष्टी, ते नुसतं धर्म, त्यात अध्यात्मच नाही. इव्हन इस्लाम, ख्रिश्चॅनिटी जे आहेत ना, ते ज्यादा भौतिकवादी आहेत, धार्मिक रादर दॅन आध्यात्मिक. स्पिरिच्युअल आध्यात्मिक ट्रेडिशन आहे ते जास्त भारतातच आहे, भारतीय धर्मामध्ये. पण भारतीय धर्मामध्ये पण वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या शाखा आहेत. एक शाखा आहे ती 4 वाकची, भौतिकवाद. तो तर म्हणतो कर्मकांड पण नाही, हो हवन कसलं काय फरक पडत नाही, तो मला अग्नीत काय टाकून स्वर्गात जाते ना तर स्वतः उड्या मारत नाही, जावा स्वर्गात. तो काही ह्याला पण मानायचा नाही, धर्माला, अध्यात्माला पण न मानायचा. ही पण एक शाखा होती, ना धार्मिक ना आध्यात्मिक. एक अध्यात्माला नाही मानायची, नुसती धर्माला मानायची, कर्मकांडाला, ते मीमांसा तत्वज्ञान म्हणतात. एक धर्म आणि अध्यात्म दोन्हीला मानायची, वेदांत म्हणजे आपले, वेदांताची एक शाखा म्हणजे आपले वारकरी तत्वज्ञान. सो अध्यात्म आणि कर्म दोन्ही असतं, भक्ती, कर्म आणि ज्ञान. भक्ती म्हणजे तुमचं ते अध्यात्म, भक्ती आणि ज्ञान, आणि कर्म योग म्हणजे तुमचा धर्म थोडंफार. पण वारकरी किंवा वेदांत कर्मकांड मानत नाही. त्यांचे कर्म म्हणजे कसं असतं, धर्म, वारी, ओके, स्वतःच्या आपल्या पूजा, ओके, भजन, कीर्तन, ओके, बेसिक लेवलची कर्म जे वेदांत मानतं तेवढी फक्त करा. सो वेदांत अध्यात्म आणि धर्म दोन्ही पकडून चालणार. आणि तिसरं जे होते बुद्धिझम, जैनिझम आले, हे आध्यात्मिक, काही धर्माशी घेणं देणं नाही. सो पूर्ण हा पण निबंध होता ना ऍज इट इज क्लासमध्ये आलेला. ओके, आता मॅक्झिमम पोरं काय करणार आहेत लॉजिकली, हे युवक हे असले निबंध लिहिणार.
ऍडमिनिस्ट्रेशन ई गव्हर्नन्स, तिथंच मार्क येत नाहीत. मग लय पोरांचे निबंध असतील तर, कारण हे सगळ्यांनाच लिहिता येणार आहे. तुम्ही असे रिझनिंग वाले थोडे ऑड उचलले ना, तुफान मार्क येतात. डेटा असेल तर येऊनच जातात. ओके. त्यानंतर शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग. आता ह्या निबंधामध्ये मग तुम्हाला काय लिहिणं एक्सपेक्ट आहे? तुम्ही धार्मिक नव्हता आध्यात्मिक असू शकता, की धर्म काय असतो, धर्माचे डेफिनेशन लिहा. अध्यात्म काय असतं ते जर म्हणणं लिहा. मग धर्म आणि अध्यात्म, मग अशा गोष्टी आहेत का की धार्मिक आहेत आध्यात्मिक नाहीये, त्याच्यात काय, त्यांच्यावर लिहा. आध्यात्मिक आहे धार्मिक नाही, त्याच्यावर लिहा. आणि धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्हीचा संगम तुम्ही साधू शकता का? ओके. सो या अँगलनी तो निबंध लिहायचा होता. थोडा हेवी आहे, पण तुम्हाला ते सायन्स